पुसद पोलीस स्टेशन येथे आणखीन 23 लोकांनी फर्जी दस्तावेजद्वारा जन्म प्रमाण प्राप्त केले, त्याचे पुरावे मी दिले आहेत. एकंदर 200हून अधिक असे पुरावे सापडले आहेत. जो गुन्हा दाखल झाला आहे, काही दिवसात ही संख्या 100 आरोपीची होणार. महाराष्ट्रात ज्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही, ते घुसखोर आहे, काही बांगलादेश असेल, कोणी रोहिंग्या असेल, ज्यांनी खोटे कागदपत्र दिले, फर्जी, आणि जन्म प्रमाणपत्र मिळवलंय, आता एकालाही आम्ही सोडणार नाही. पण याच्या अगोदर 1.5 वर्ष न्यायालयामध्ये होते, 1.5 वर्ष झाले या नगरपालिका आणि ग्रामपंचायत यांच्याकडे येऊन. तर याच्या अगोदरचे जे न्यायालयामध्ये जे जन्म नोंद आहे झाले न्यायालयामार्फत, त्याच्याबद्दल काय करणार? एक होतं की 2024च्या आधी जे मॅजिस्ट्रेट ज्युडिशियल आपण म्हणतो, तिथं हा प्रोसेस होता. त्या संबंधात कुणाची हरकत असेल तर उच्च न्यायालयात जावं लागतं. तहसीलदार कार्यालयाला अधिकार मिळाल्यानंतर महाराष्ट्रात एकदम 2,24,000 अर्ज आले. 50,000 तर रद्द करण्याचा आदेश पण निघाला. आणि ती जी मोहीम घेतली होती हातात, बऱ्यापैकी सफलता मिळाली आहे. जिथे राहणारे आहेत त्यांना जन्म प्रमाणपत्र आहे, तर नसेल तर मिळेल. पण ज्यांच्याकडे हितलं, त्यांचा वडिलांचं नाही, आईचं नाही, भावाचं नाही, बहिणीचं नाही, कुणाचंच नाही, आणि त्यांनी जर फर्जी बनावट केली तर त्यांना सोडणार नाही.